नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता सध्या नवीन वातावरणामध्ये जे बदल झाले आहेत, यानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सून यायला म्हणजे पोचायला अजून खूप उशीर होणार आहे. सध्याची जी प्रोग्रेस आहे मान्सूनची, ही अद्यापही त्याच भागामध्ये अडकलेली दिसत आहे. मात्र तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस जो आहे, हा मोठ्या प्रमाणावर सक्रिय होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 तारीख, त्याचबरोबर 22 तारीख आणि 23 तारीख या 3 दिवसामध्ये कोणकोणत्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे, कोणते जिल्हे आहेत, यामध्ये पावसाची शक्यता हे दिसून येते. पावसाची जी प्रोग्रेस आहे, वाढ, व्याप्ती ही कशा पद्धतीने असणार आहे हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मान्सूनची प्रगती कुठपर्यंत आले हे सुद्धा जाणून घेणार आहोत. सध्याची स्थिती जर पाहिली आजच्या दिवसामध्ये, तर आजच्या दिवसभरामध्ये तापमान जे आहे विदर्भामध्ये, त्याचबरोबर मराठवाडा भागामध्ये सुद्धा हीटवेव्ह ही जाणवत होती. उष्णतेची लाट ही सक्रिय होती. मात्र चांगली बातमी, चांगली अपडेट आहे की उद्यापासून पावसाची शक्यता ही वाढत असून बहुतांश भागामध्ये उकाडा जो आहे हा कमी होणार आहे. तर कशा पद्धतीने पुढची जी प्रोग्रेस राहील वातावरणाची पुढच्या 3 दिवसामध्ये हे जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर, तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदाचा प्रोग्रेस रिपोर्ट जर पाहिलात मान्सूनचा, तर या भागामध्ये आपण अपडेट दिली होती 18 तारखेला. तो श्रीलंकेच्या वरच्या भागामध्ये अरबी समुद्रामध्ये पोचलेला दिसतोय आणि त्याच्यानंतर ना पुढे कोणत्याही पद्धतीने बदल झालेला दिसत नाही आहे. आज 20 तारखेला सुद्धा त्याच भागामध्ये हा दिसून येतोय. याचा अर्थ केरळमध्ये यायला 25 ते 26 तारीख जी आहे ही 100% लागणार आहे आणि त्यानंतर पुढे 30-31 तारखेपर्यंत किंवा 1 जूनपर्यंत तो महाराष्ट्रापर्यंत जे आहे पोचण्याची शक्यता आहे. तर या पद्धतीने हे असणार आहे. सध्याची सॅटेलाईट इमेज तुमच्या समोर आहे. तर पाहू शकता कोणकोणत्या भागामध्ये जे ढगाळ वातावरण दिसतं आहे. त्याचबरोबर या खालच्या पट्ट्यामध्ये हा दिसत नाही या भागामध्ये. तर या पट्ट्यामध्ये मान्सूनची जी वारे आहेत हे सक्रिय होत आहेत. या भागामधून ते पुढे सरकणार आहेत. मात्र 20 तारखेपर्यंत सुद्धा त्या श्रीलंकेच्या अर्धा भागामध्ये, त्याचबरोबर यामध्ये अरबी समुद्रामध्ये सध्या सक्रिय आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर या भागामध्ये एक प्रणाली जी आहे अरबी समुद्रामध्ये तयार होताना दिसून येते. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये अजून ते चांगल्या पद्धतीने तयार होईल. सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे ढगाळ वातावरण आहे हे वाढायला लागलेलं आहे. तर उद्या वातावरण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं असेल तुमच्यासाठी स्पेशल अशा मॅपमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर उद्यापासून पावसाची शक्यता वाढते. कोणकोणत्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस दिसतोय, तर पाहू शकता सातारा, त्याचबरोबर कराड या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जो पाऊस आहे, ऑरेंज कलर दिसतोय या भागामध्ये. तर पावसाची शक्यता या भागामधून जास्त दिसून येते, सातारा, कराड या भागामध्ये. बाकी जे जिल्हे आहेत पाहिलं तर इथे पाहू शकता वरच्या भागामधून आपण जळालो, कळंब आहे, त्याचबरोबर इथं छत्रपती संभाजीनगर, शिरूर, त्याच्यानंतर नाही इथे पाहू शकता पुणे भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. महाडमध्ये आहे, चिपळूण आहे, रत्नागिरी, त्याचबरोबर इकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सावंतवाडी आहे, बेळगावी आहे, त्याच्यानंतर संकेश्वरा, त्याच्यानंतर इथे पाहू शकता अस्ताणी आहे, विजयवाडा. तर हे कर्नाटकचा भाग आहे. कर्नाटकला सीमेलगत असणारे जिल्हे आपले कोल्हापूर असेल त्या भागामध्ये सुद्धा पाऊस हा दिसून येतोय. त्याचबरोबर विदर्भामध्ये कुठे मराठवाडा, तर बार्शीमध्ये आहे, धाराशिवमध्ये पाऊस दिसतोय मध्यम स्वरूपाचा. त्याच्यानंतर इथे लातूरच्या भागामध्ये थोडा पाऊस आहे. उदगीरमध्ये सुद्धा हा पाऊस जो आहे थोड्या प्रमाणावर उद्यापासून सुरू होतोय. तर 21 तारीख उद्याची तारीख पावसाची व्याप्ती ही थोडीशी वाढते. आजच्या दिवसापेक्षा सातारा या भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे घाटमाता परिसरामध्ये हा दिसून येतोय. सध्याच्या 21 तारखेची जी अपडेट आहे 21 मेसाठी अशा पद्धतीने पावसाची जी व्याप्ती आहे ECMWF नुसार दिसून येते. उद्या त्याच्यानंतर परवा 22 तारखेला पावसाची व्याप्ती ही अजून मोठ्या प्रमाणावर वाढते. संपूर्ण महाराष्ट्र पाहिला तर मराठवाडा आहे, विदर्भ आहे, त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस जो आहे हा दिसून येतोय मध्यम स्वरूपाचा.
या ठिकाणी पाहू शकता कोणकोणत्या भागामध्ये पुन्हा एकदा बारामती आहे, त्याच्यानंतरनं सातारा या भागामध्ये जोरदार पाऊस आहे मध्यम स्वरूपाचा, जामखेड त्याच्याबरोबरच इथे बार्शी या भागामध्ये, बीडमध्ये सुद्धा दिसून येतोय, त्याच्यानंतरनं कळंब आहे, इकडे रायगड पेन आहे, त्याच्यानंतर महाड पुणे या भागामध्ये शिरूरसाठी आहे, त्याच्यानंतरनं इकडे जर पाहिलं तर पाहू शकता नायदुर्ग आहे, त्याच्यानंतरनं सोलापूरसाठी पंढरपूर या भागामध्ये, त्याच्यानंतरनं इकडे जर पाहिलं तर आपण पाहू शकता खालतीसुद्धा खालच्या भागामध्ये रत्नागिरी, चिपळूण, कराड, सांगली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 तारखेला पावसाची व्याप्ती हे जास्त दिसून येते. पाऊस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे बारामती, सातारा या जिल्ह्यांमध्ये जास्त दिसून येतोय मोठ्या प्रमाणावर. हलका पाऊस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं पुढचा जो दिवस आहे 23 तारखेला पुन्हा एकदा पाऊस हा सक्रिय राहणार आहे. मात्र थोडासा विदर्भामधून या पट्ट्यामध्ये सरकून पाहू शकता, हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सरकून मराठवाडा त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये व्याप्ती ही वाढलेली आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे नाशिक असेल, त्याच्यानंतरनं मालेगाव इकडे पाहू शकता, छत्रपती संभाजीनगर आलं, अहमदनगर, त्याच्यानंतरनं पुणे आहे, बारामती, इकडे चिपळूण, कोल्हापूर, यानंतरनं कल्याण डोंबिवली मुंबई भागामध्ये सुद्धा पाऊस जो आहे हा दिसून येतोय. सगळ्यात जास्त जर पाऊस पाहिला मध्यम स्वरूपाचा तर इथे या भागामध्ये दिसून येतोय. तर यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा आहे, बिदर आहे, लातूर या भागामध्ये सुद्धा पाऊस जो आहे 23 तारखेला दिसून येतोय. तर सध्याच्या स्थितीनुसार 22 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे हा 100% या ठिकाणी दिसून येतोय. पुढच्या 3 दिवसामध्ये पाऊस जो आहे महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची छोटी आणि सगळ्यात जास्त जे अपडेट आहेत यामध्ये पाहिल्या तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने पाऊस जो आहे पुढच्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे. पुढच्या अशाच महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भातल्या ज्या अपडेट आहेत पुढच्या महिन्यामध्ये, त्याचबरोबर या महिन्याच्या शेवटी पाऊस कसा असेल, अरबी समुद्रामध्ये तयार होणारी जी प्रणाली आहे कशा पद्धतीने पुढे सरकेल, या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.